माझे पाप पाहून प्रखा विकलला प्रीती पूर्व ही जणी प्रीती पूर्व ही जणी सीमान से तिला माझा प्रभु थोर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभ वर्तमानाच्या अध्याय 9 आणि वचन 25 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. या ठिकाणी याईर नावाचा कोणी एक रोमन अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह निघाला. मग जेव्हा प्रभू त्या अधिकाऱ्याच्या घरात आला तेव्हा त्याला त्या ठिकाणी पावा वाजविणारे व गलबला करणारे यांचा लोकसमुदाय दिसला. त्यांना पाहून प्रभू म्हणाला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा लोकसमुदाय त्याला हसू लागला. मग त्या लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती मुलगी उठली. हा तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने मनुष्यांच्या तारणाकरिता आणि पापाचे वेतन जे मरण आहे त्याकरिता त्याने वधस्तंभावर मरणाचा अनुभव घेतला आणि मरणातून तो पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे. यासाठीच की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नरकात नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त व्हावे. ज्याने मरणावर विजय मिळवला त्यालाच मरणावर सर्वस्वी अधिकार आहे. याकरिताच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणूनच तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा व आपले तारण साध्य करून अनंत काळाचे जीवन प्राप्त करावे, हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. माझा प्रभु थोर त्या खांब बिमारीला माझ्या पापांचा